नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच नयनताराला समजणार आहे की कमळी जी आहे ती अन्नपूर्णा मॅडम यांची नात आहे, म्हणजे थोरली नात आहे, म्हणजेच राजांची पहिल्या बायकोची मुलगी आहे. आता हे सत्य कसं समजणार, नक्की काय होणार आहे? आणि त्यानंतर नयनताराने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे कमळी आणि त्याचबरोबर ऋषी यांच्या लग्नाचा. कारण हा निर्णय आता नयनताराला का घ्यावा वाटतोय, नक्की काय आहे तिच्या डोक्यामध्ये प्लॅन, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे कमळीच्या बाबतीत आता सरूला कळतं. सरूला तिकडं समजलेलं असतं की कामिनी आहे ती आपल्या कमळीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मग हे सगळं झाल्यानंतर मग सरू मुंबईला यायचा निर्णय घेते. सरू मुंबईला येते तेव्हा तिला सांगितलेलं असतं आणि त्याने पाठवलेलं असतं ते म्हणजेच बंड्याने ऋषीला सांगितलेलं असतं की मी सरू काकूला पाठवतोय. आता सरू काकूला पाठवते, मग सरू ही गावाकडून येते, तिला मदतीची गरज आहे. आणि बंड्याने इकडे सरूला सुद्धा सांगितलेलं असतं की ऋषी सर आहेत ते तुझी मदत करते. आता ऋषी सरांना इकडे कमळीची आई भेटते, पण ऋषीला मात्र ही माहीत नसतं की ही कमळीची आई आहे. त्याच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की यांना मदत करायची आहे आणि तेवढंच मनात ठेवून तो हे सगळं काम करत असतो. त्याला माहीतच नाही आहे की या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशामुळं हे सगळं घडत आहे, या कोणत्याच गोष्टींची जाणीव त्याला नसते. तेव्हा मात्र ऋषीने आता ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने ऋषी मग तिला भेटतो. कारण बंड्याने त्याला फोन करून सांगितलेला आहे. मग इकडे साहेबाला म्हणतो की आता यांची राहण्याची सोय कशी करायची. त्या म्हणत असतात की हे बघा मला असं एवढंच म्हणायचं आहे की मला असं एक्स्ट्राचं काम वगैरे काही नको आहे, म्हणजे कुणाच्यात मला असं फुकट नाही राहायचं, पण मी काम करून राहील, मला काम करायची इच्छा आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे ऋषी म्हणतो की चालेल. तेव्हा लगेचच त्याला सांगायला लागतो, साहेबा म्हणतो की आपल्या घरी ना कामासाठी गरज आहे, कालच मला नयनतारा मॅडमनी सांगितलेलं होतं. तेव्हा मात्र ऋषी म्हणतो की चालेल, मग तुम्ही ना माझ्या घरी चला, तिथे तुम्हाला कामही भेटेल आणि मग तुम्हाला तुमचं जे काही आहे त्याच्यासाठी वेळही देता येईल. तेव्हा सरू इथं तयार होते, पण सरूने अजूनपर्यंत सांगितलेलं नसतं की ती कमळीची आई आहे. ऋषीला याबद्दल काहीच माहिती नसतं. त्यामुळं इकडे आता साहेबा घेऊन येतो, नयनताराला सांगू लागतो की ह्या गावाकडून आलेले आहेत, सिद्धटेक गावच्या आहेत आणि त्याचबरोबर खूप छान जेवण बनवतात. तेव्हा लगेचच त्याला बोलायला सुरुवात करते नयनतारा की आज आपण बघूया त्या कशा जेवण बनवतायत, नक्की काय करतायत आणि त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं आहे ते. असं दोघांचंही बोलणं स्टार्ट होतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नयनताराने आता हे सगळं ठरवलेलं असतं आणि मग नयनतारा तिला जेवण बनवायला सांगते. त्याचबरोबर त्यांची नोकरांची जी खोली असते आउटहाऊस, तिथे तिला रूम दिलेली असते आणि त्याचबरोबर रूमवर तिथे तिला सांगितलं जातं. मग तिथं राहायची सोय तिची केलेली असते. एकदा का सगळ्या गोष्टी झाल्या की मग मात्र बाकीचं सगळं क्लिअर होणार असतं. आता सरू पण खुश होते. ठीक आहे, आपल्याला राहायची सोय तर झाली, एवढ्या मोठ्या मुंबईत आपण काय करणार होतो, हा प्रश्नसुद्धा सरूला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्याचवेळी नयनतारा जे जेवण तिने बनवलेलं आहे त्या जेवणाच्या बाबतीत आता सगळ्यांना ते जेवण वाढलं जातं. तेव्हा घरातील सगळ्यांना खूपच ते जेवण आवडतं आणि तेव्हा मात्र इकडे लगेचच हे सगळं बोलणं चालू आहे आणि तेव्हा मात्र नयनतारा म्हणते की ठीक आहे, म्हणजे हिला आपण कामावरती ठेवू शकतो, असा निर्णय आता नयनताराने घेतलेला असतो. आणि त्याचवेळी नयनतारा म्हणते की चालेल. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचवेळी आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता साहेबा म्हणतो की चालेल, आपण यांना घेतलेलं आहे कामावरती, तिला फायनल तर केलं जातं कामासाठी. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिला जेवणासाठी तिथं फायनल केलेलं आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तिची राहण्याची सोय तर झालेली असते, परंतु आता कमळीकडे लक्ष ठेवायचं, कमळीला प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर जेव्हा आता कमळीच्या प्रोटेक्शनचा प्रश्न येतो तेव्हा मात्र इकडे
ती तयार होते आणि मग ह्या दोघी जणी तिथं असतात. ती आउट हाऊसमध्ये राहत असते. एकदा नयनतारा तिकडे येते आणि नयनतारा पाहते तर तिच्याकडे एक फोटो असतो आणि त्याचबरोबर त्या फोटोमध्ये तिला राजन दिसतो. राजन जेव्हा त्या फोटोमध्ये दिसतो तेव्हा मात्र ती म्हणते की हे काय आहे सगळं, म्हणजे हा तर राजन आहे, अन्नपूर्णा महाजन यांचा मुलगा, आणि मग हे सगळं काय आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग ती साहेबाला सांगते की त्या ज्या आणलेल्या होत्या ना तू त्यांना विचार बरं त्यांना मुलगी आहे का, त्याचबरोबर त्यांचा नवरा कुठं असतो. तेव्हा ती सांगू लागते की हो माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी आहे ना तिथेच कॉलेजला आहे आणि माझे मिस्टर ती लहान असतानाच सोडून गेलेले आहेत. हे सगळं ती बोलते आणि मग मात्र आता कन्फर्म होतं की ही कमळीची आई आहे. म्हणजेच आता इकडे अन्नपूर्णाने जो निर्णय घेतलेला असतो, अन्नपूर्णाने जे ठरवलेलं असतं की काहीही असलं तरीही 100% प्रॉपर्टी ही कमळीच्या नावावर केली जाणार असते. परंतु घडतं असं की जर 6 महिन्याच्या आत ती नाही सापडली तर प्रॉपर्टी अनिकाची होणार असते. आणि नयनतारासुद्धा खूप माजुरी असते, कारण तिला माहिती आहे की हे सगळं आपल्यासाठी फायद्याचं ठरतंय ना, मग आपल्यासाठी फायद्याच्या ठरणाऱ्या गोष्टीच आपण फक्त करायच्या आहेत एवढंच तिचं ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीनेच तिने विचार करत असते. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू असतात. ती म्हणत असते की हे सगळं जर अशा पद्धतीने घडलं तर मात्र खूपच चांगल्या अशा गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आपल्याला काहीही झालं तरीही ही प्रॉपर्टीची मालकीण कमळी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आता हे सगळं माझ्या ऋषीला मिळालं पाहिजे. मग प्रॉपर्टीसाठी आता हपापलेली जी नयनतारा आहे, एवढा पैसा असताना सुद्धा तिला दुसऱ्याचा पैसा हवा आहे, त्यासाठी ती लुबाडणारी आहे. हे सगळं जेव्हा लक्षात येतं तरीही तिने म्हणते की चालेल. मग तिने ऋषीला सांगते की ऋषी मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. मग ती जबाबदारी ती आता राधिकाकडे देते आणि राधिकाला सांगू लागते की ऋषीला विचार की ऋषी आणि त्याचबरोबर कमळी यांच्या लग्नाचा मी निर्णय घेत आहे. तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो, कारण आता इकडे ऋषी येतो आणि कमळीला सांगतो की माझ्या आईने तुला भेटायला बोलवलेलं आहे. ऋषीनं जेव्हा असं सांगितलं जातं तेव्हा कमळी म्हणते नयनतारा मॅडमनी, पण नयनतारा मॅडमनी का मला भेटायला बोलवलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ऋषीने भेटायला बोलवलेलं असतं. तेवढ्यावरती थांबत नाही तर पुढचा निर्णय घेते आणि तिचा पुढचा निर्णय असा असतो तो म्हणजेच की काहीही झालं तरीही आता आपण कमळीला तयार करायचं असेल तर यासाठी आपल्याला मदत एकाच व्यक्तीची घ्यावी लागणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर अन्नपूर्णा मॅडम. मग तिने अन्नपूर्णा मॅडमकडे जाते आणि त्यांना सांगू लागते की तुम्ही तिच्याशी बोलून घ्या, मला असं वाटत आहे की मी तिच्या आणि ऋषीच्या लग्नाचा विचार करत आहे. तेव्हा मात्र अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की खरंच खूप चांगली गोष्ट आहे, मी तिच्याशी बोलून घेते, पण तिच्या शिक्षणाचं काय, तिला खूप पुढे शिकायचं आहे. तेव्हा लगेच सांगितलं जातं की काही हरकत नाही आहे, तिचं शिक्षणही ती पूर्ण करू शकते. आणि मग आता नयनताराने खूप मोठा हा प्लॅन केलेला असतो, हे सगळं पैशांसाठी केलेलं असतं. आणि मग फायनली निर्णय होतो तो म्हणजेच इकडे कमळी आणि ऋषीच्या लग्नाचा. ऋषीसुद्धा कमळीला भेटायला येतो. ऋषीलासुद्धा खूप छान वाटत असतं. सुरुवातीला त्याला माहिती होतं की कमळीचे विचार असे आहेत, तिला आत्ताच लग्न वगैरे करायचं नाही आहे, तिला खूप शिक्षण घ्यायचं आहे, तिला पुढे जायचं आहे, या सगळ्या गोष्टी ऋषीलासुद्धा माहिती असतात. आणि मग ऋषी म्हणतो की ठीक आहे चालेल, आणि कमळीसुद्धा या गोष्टीसाठी तयार होते. मग साखरपुडा करून ठेवायचं ठरलं जातं. मग साखरपुडा फक्त आपण करून ठेवूया. एकदा का साखरपुडा झाला की नंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी ठरवता येतील असं तिचं ठरलेलं आहे. आपण साखरपुडा करून ठेवूया आणि मग तिच्या बाकीच्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे आपण करूया, हा निर्णय झालेला असतो. आणि मग फायनली ऋषी आणि त्याचबरोबर कमळी यांच्या लग्नाचा निर्णय होतो. आणि नयनताराने हे सगळं केलेलं असतं ते फक्त आणि फक्त स्वार्थासाठी केलेलं असतं. तिला काही या गोष्टींमुळं खूपच म्हणजे मनापासून तिने कमळीला स्वीकारले वगैरे अशी कोणतीही गोष्ट नसते. तिच्या मनात फक्त एवढंच असतं की ही प्रॉपर्टी माझ्या ऋषीला मिळाली पाहिजे आणि ऋषीला प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. आता कमळी ह्या लग्नाला तयार तर झालेली आहे. आता सगळी प्रॉपर्टी कमळीच्या मालकीची कशी होणार आहे आणि त्यासाठी नयनतारा स्वतः तिथे पुढाकार घेणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.